एक महत्त्वाची बातमी आहे। विधानमंडळ सदस्यांच्या स्वीय सहाय्यक आणि वाहन चालकांच्या मानधनामध्ये वाढ। संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली आहे। स्वीय सहाय्यकांचं मानधन 30,000वरून 40,000 तर वाहन चालकांचं मानधन 20,000वरून 30,000 रुपये केलं जातंय। पुढे एक महत्त्वाची बातमी। बुलढाण्यामध्ये खामगाव ते शेगाव अशी संत गजानन महाराज यांची पालखी काढण्यात आली आहे। संत गजानन महाराजांची पालखी आज शेगावमध्ये पोहोचणार आहे। या पालखीमध्ये लाखो भाविक सहभागी झाले आहेत। संत गजानन महाराजांच्या नामघोषामध्ये भाविक तल्लीन झाले आहेत। महाराजांची पालखी थोड्याच वेळामध्ये शेगावला मंदिरामध्ये पोहोचणार आहे। आपण बघू शकतो की सध्या जी पालखी जी आहे ती खामगाव ते शेगाव या मार्गावरती आहे। जवळपास 18 किलोमीटरचा हा मार्ग आहे आणि या मार्गावरती गजानन महाराजांच्या पालखीसोबत जी भाविकांची गर्दी जी लाखो भाविकांची गर्दी आपल्याला पालखीसोबत चालताना दिसते। राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक जे आहेत ते सध्या खामगाव ते शेगाव या मार्गावरती पालखीसोबत आपल्याला चालताना दिसते। तब्बल 2 महिन्यानंतर पालखी जी आहे ती आज श्री संत गजानन महाराजांच्या शेगावच्या मंदिरामध्ये विसावणार आहे। रात्री जो पालखीचा मुक्काम होता हा खामगावमध्ये होता। जवळपास 1500 किलोमीटरचा पायी प्रवास करत ही पालखी जी आहे ती आज शेगावला म्हणजे स्वगृही मंदिरामध्ये पोहोचणार आहे। मंदिरामध्ये पालखी पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी पालखी सोहळा संपन्न होईल आणि त्यानंतर महाराजांची आरती झाल्याच्या नंतर पालखी ही विसावणार आहे। अतिशय भक्तिमय वातावरण जे ते सध्या आपल्याला खामगाव ते शेगाव या दरम्यान पाहायला मिळेल।